नवरा आणि मुलं तुमचं ऐकत नसतील तर महादेवाचं नाव घेऊन त्यांना खाऊ घाला ही वस्तू. ही एक वस्तू खाल्ल्याने नवरा आणि मुलं कधीच रागराग करणार नाहीत व चिडचिडही करणार नाहीत. तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा जर तुमचा नवरा तुमचे काहीच ऐकत नसेल तर घरी पैशांची संबंधित समस्या असेल, कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर 3 उपाय नक्की करा. बघा, पालकांना मुलं ऐकत नाहीत ही प्रत्येक घराघरात समस्या बनली आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे. मुलं ऐकत नाहीत. अनेक जण कमेंटमध्ये लिहितात मुले अभ्यास करत नाहीत. तुम्हाला खूप राग येतो. जर मुले खूप चिडचिड करत असतील तर नवरा बायकोत भांडण मुलांमुळे होत असते तर असे सगळे प्रॉब्लेम होत असतील तर हा उपाय नक्की करा. या सगळ्यावर आजचा हा उपाय आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. विशेषतः पैशाच्या संबंधित घरातील प्रत्येक घरामध्ये कलह निर्माण होतो. घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण राहते. घरात पैशाअभावी खूप त्रास सहन करावा लागतो. एकमेकांचे कोणीही ऐकत नाही आणि ही समस्या निर्माण होत राहतात. ज्या काही सांगितल्या आहेत त्या अजिबात ऐकत नाहीत आणि मुलेही आपले आईवडील काय बोलत आहेत ते ऐकत नाहीत. चुकीच्या संगतीत जात असतात. जर तुम्हाला मुले ऐकत नसतील तर तुमचा हा त्रास या व्हिडिओमध्ये त्याचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे. मी तुम्हाला खूप चांगले समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. मित्रमैत्रिणींनो, जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टींचे पालन करेल आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहील. म्हणूनच व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 4 उपाय सांगणार आहे. अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत. तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही असा हा उत्कृष्ट उपाय आहेत. तुम्ही अगदी सहजपणे हे उपाय करू शकता. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंब. तुमच्या घरातील लोक जर मित्रमैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दलचं त्यांचं मत बदलेल. तुमच्याबद्दल ते लोक आदर करतील आणि तुमचे सर्व काही आहे ते जे काही बोलाल ते मान्य करतील. दुसरा उपाय हा आहे पितृदोष दूर करील आणि पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तिसरा उपाय पैशांशी संबंधित आहे आणि त्या समस्या दूर करतील आणि कारण पैसे नसतील तर घरात कलह होत राहतो. तर पैसे संबंधित समस्यावर मात करण्यासाठी उपाय आहे. चौथा उपाय हा रोगापासून मुक्ततेसाठी. घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नसेल तर हे महाउपाय संपूर्ण कुटुंबाला हे 4 उपाय केल्याने सर्व समस्या तुमच्या संपतील. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करतात मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतीही फुले असो, पण ते अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा तुम्हाला श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे. कोणत्या महादेवाचे? श्रंभेश्वर महादेवाचे. नाव नीट ऐका. श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळे तीळ खाली पडू नयेत याकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच पाणी हळूवारपणे अर्पण करा. श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते पाणी अर्पण करा. अर्पण केल्यावर त्यातून 2 काळे तीळ काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे शाळेतील औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या. माझी मुले चुकीच्या संगतीत आहेत किंवा माझ्या पती चुकीच्या संगतीत आहे, त्यांना वाईट सवय लागली आहे तर अशा समस्यापासून दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचं आहे तुम्हाला तर हे काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या. काळे तीळ हा चहामध्ये किंवा दुधामध्ये देऊ शकता आणि काळे तीळ पाण्यात मिसळून सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे काळे तीळ कशातही मिसळून तुम्ही देऊ शकता.
तुमची समस्या काहीही असो, तो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी श्रंबेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल. तरी ही समस्या परत कधी होणार नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबात शनिवारी हा उपाय करा. तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल. यामुळे तुमची पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील. काय करायचं आहे नीट पहा, लक्षपूर्वक ऐका. जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच. तुम्हाला काय करावे लागेल? शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांचा आनंद मिळावा, पितरांचा तुमच्यावरती आशीर्वाद असावा म्हणून काय करावे लागेल? पहिली गोष्ट काय करायची आहे, शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात 2 चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करावे आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीचा वास राहील. आता दुसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावायचा आणि तो दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा आणि पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी तुम्ही काहीतरी गोड साखर ठेवू शकता. साखरदाणे ठेवा, थोडे अगदी 1 चमचा ठेवा आणि परत घरी या. त्यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. पितरांशी संबंधित अनेक समस्या, रोग निघून जातो. घरात भांडणे थांबतात, घरात पैसा येऊ लागतो. अजून एक शनिवारी असाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता. अर्धी वाटी घेऊ नका, थोडेसे शाबूत घेत आहात ते घ्या, म्हणजे थोडेसे घ्या अर्धी वाटीपेक्षा. तुम्ही खात्री करून घ्या की कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला. फक्त 1 चिमूट काळे तीळ, त्याचबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे. धान नाही, हे धान्य कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध आहे. कोणत्याही पूजा साहित्यात तुम्हाला हे धान सहज उपलब्ध आहे. काय करावं तर 1 छोटी वाटी घ्यायची आहे. 11 वाजेपर्यंत घरातील सर्व लोक झोपायला जायच्या आतमध्ये तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला 1 वाटी ठेवून द्यायची आहे. त्यावर झाकण ठेवून द्या आणि ते बाजूला ठेवा. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता. आता काय करावे लागेल तुम्हाला? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागेल. घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तो तांब्याचा तांब्या, त्यात ते चिमूटभर काळे तीळ आणि तांदळाचे दहान, भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या. आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या भातांनी या तिन्ही गोष्टींपैकी 2-2 दाणे द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तांदळाचे 2-2 दाणे उचलावे लागतील, काळे तीळ 2 दाणे आणि भाताचे 2 दाणे उचलावे लागणार आहेत. तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे. ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे. आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा. व्यवसाय करत असाल, तुमचे दुकान असेल तर तुम्ही ते दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता. या उपायांचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि कोणतीही समस्या तुमच्या घरात येणार नाही. तुमच्या घरात कायम महालक्ष्मीचा वास राहील. हा उपाय अतिशय सुंदर आहे. पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्याबरोबर राहील. हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपण जाऊयात पुढच्या उपायाकडे. हा अतिशय खास उपाय आहे. तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल किंवा सतत आजारी पडत असतील तर ते दूर करण्यासाठी हे 4 उत्तम उपाय आहेत. हा 4था उपाय उत्तम आहे. तुमच्या घरात आनंदाने 4था उपाय तुमच्या घरातील आजारपण, रोगराई सुद्धा दूर करेल. हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता. फक्त 5 बेलपत्र घेऊन एक फूल, ते कोणतेही फुलं असावे, फक्त पांढऱ्या रंगाची घेऊ शकता. फक्त केतकीची फुले असू नये. इतर कोणतीही फुले पांढऱ्या रंगाची चालतील.
5 बेलपत्राचे पाणी घ्या. पाने. शनिवारी तुम्हाला पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल. 5 बेलाची पाने घ्यावी लागतील आणि 5 बेलाची पाने एकावर एक ठेवावे लागतील. बघा, तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर ते शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता. बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. ते स्वच्छ करून नंतर 5 बेलाची पाने एकावर एक ठेवावी. ही 5 बेलाची पाने देठ आपल्याकडे करावे अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावर ठेवावी आणि बेलपत्राची पाने ही पालथी करून ठेवावी. खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा. अशा प्रकारे बेलाची 5 पाने ठेवावी. त्यावर पांढरे फुले कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याची भांडी अर्पण करायची आहेत. लक्षात ठेवा, कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते, आजारपणा दूर होतात, घरात सुख शांती राहते. त्यामुळे तुम्ही शनिवारी हा उपाय नक्की करून पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.